कुस्तीचा विकास, खेळाडूंचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अभिमान हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र कुस्ती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्यातून करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखानं संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची शपथ घेतली. कुस्ती क्षेत्र आणि पैलवानांना भेडसावणाऱ्या विविध समस्या शासनापर्यंत ताकदीनं पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटना कटिबद्ध आहे. यानंतर माळशिरसमधील शिंदेवाडी जंगी कुस्त्यांच्या मैदानात महाराष्ट्र कुस्ती संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, बांधणी आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. संघटनेचे पदाधिकारी पैलवान संग्राम कांबळे यांनी नव्या संघटनेचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट केलाय. महाराष्ट्र कुस्ती संघटना, खेळाडूचा सन्मान, महाराष्ट्राचा मान आणि पैलवानांचा अभिमान या ब्रीदवाक्यातून आपण पुढे जाणार आहोत आणि पैलवानांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला न्याय द्यायसाठी ही संघटना कार्यरत राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त कुस्ती शौकीन पैलवान वस्ताद यांनी या संघटनेत सामील होऊन कुस्ती क्षेत्रामध्ये प्रलंबित असलेले कार्यामध्ये सहभागी होऊन आपल्या कुस्ती क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा व्यक्त करणाऱ्या असतील तर त्यांना आम्ही या संघटनेत सामील करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही येणार आहोत आणि आजचा हा सोलापूरमधील जिल्ह्यातील हा कार्यक्रम नक्कीच एक प्रेरणा देणारा ठरला. त्याबद्दल धन्यवाद. लवकरच कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापूरमध्ये कार्यक्रम आयोजित करून संघटनेच्या नावाचं आणि लोगोचं अनावरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, महाराष्ट्र चॅम्पियन अमोल आबा मदने, कल्याण केसरी आयोजक जितेंद्र भगत, कुस्ती निवेदक अशोक धोत्रे, पैलवान बाळासाहेब कांबळे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचे वडील रशीद शेख, पैलवान रामदास देसाई, पैलवान सचिन वाघ हे उपस्थित होते.